जय शंभूराच्या मित्रांनो स्वागत आहे आपल्या टेक बॉय मराठी या यूट्यूब चॅनलवर। आजचा व्हिडिओ एकदम इम्पॉर्टंट आहे, कारण की तुम्हाला एक गोष्ट सांगतो, जसं की तुम्हाला माहिती असेल बरेचसे जणांचं कसं असतं की ते जो त्यांचा जुना मोबाईल असतो तो जुना मोबाईल ते विकतात आणि नवीन मोबाईल खरेदी करतात। बरेचसे जण काय करतात, शिफ्ट होतात, जे की जुन्या मोबाईलवरून नवीन मोबाईलवर शिफ्ट होतात। त्यावेळी सर्वात इम्पॉर्टंट प्रॉब्लेम काय येतो, डाटा ट्रान्सफर करता येत नाही। तुम्ही कशा पद्धतीतून तुमच्या जुन्या मोबाईलचा नवीन मोबाईलमध्ये डाटा ट्रान्सफर करू शकता हे तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। एकदम सिंपल, आणि बरेचसे जण सांगतात की ही ॲप इन्स्टॉल करा, ही ॲप तुम्ही घेऊ शकता, एकदम 100% वर्किंग आहे। पण तुम्हाला सांगतो एक अशी ॲप आहे, ह्या ॲपच्या मदतीतून तुम्ही तुमचा आयफोनमध्ये सुद्धा ट्रान्सफर करू शकता, किंवा अँड्रॉइडमधून आयफोनमध्ये ट्रान्सफर करता येत नाही, किंवा आयफोनमध्ये अँड्रॉइडमध्ये सुद्धा तुम्ही ट्रान्सफर करू शकता। कशा पद्धतीतून ट्रान्सफर करायचं काय सगळं काय डिटेल्स सांगतो, एकदम सिंपल। आणि ह्या ॲपच्या मदतीतून तुमचा जो काही डाटा असेल व्हॉट्सअपचा सगळा डाटा आहे तो इझिली येतो तुम्ही दुसऱ्या मोबाईलमध्ये ट्रान्सफर करू शकता। डायरेक्ट आपल्या मोबाईलच्या स्क्रीन जाऊ आणि सगळं काय डिटेल्समध्ये ते आपण जाणून घेऊ। तर आता आपण आपल्या मोबाईलच्या होम स्क्रीनवर आलो आहे। सगळ्यात पहिले तुम्हाला सांगतो काय करायचं आहे, तुम्ही कशा पद्धतीतून डाटा ट्रान्सफर करू शकता हे तुम्हाला मी सांगणार आहे। त्याआधी काय करायचं, आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या, शेजारची बेल आयकॉन ऑन करा, म्हणजे मी इथून पुढे जे व्हिडिओज अपलोड करेन त्याची तुम्हाला नोटिफिकेशन येऊन जाईल। एकदम सिंपल असतं, आणि कशा पद्धतीतून ट्रान्सफर करू शकता, तुमचा आयफोन असो, अँड्रॉइड असो, किंवा कोणताही मोबाईल असो, इझिली ते ट्रान्सफर करू शकता। त्यासाठी सगळ्यात पहिले तर तुम्हाला काय करायचं आहे, व्हिडिओ इथून लास्टपर्यंत नक्की पहा। सगळ्यात पहिले प्ले स्टोर ओपन करून घ्यायचा आणि सर्च बारमध्ये जायचं आहे, आणि येथे तुम्हाला सर्च करायचं आहे। इथून जी की तुम्हाला एक ॲप्लिकेशन सांगतो, ही 100% ॲप्लिकेशन आहे, वर्किंग आहे, जसं की माझं इंटरनेट आहे ते मी इथून ऑन करून घेतो। ओके, इंटरनेट ऑन केल्यानंतर तुम्हाला मी एक गोष्ट सांगतो, थोडंसं इंटरनेटचा प्रॉब्लेम आहे। ओके, तर इथून आपण इंटरनेट आहे ते माझं ऑन झालं, आणि इथून जी की आहे बघू शकता तुम्हाला एक जी की ॲप आहे ती सांगतो, ही ॲप तुम्हाला जी की आहे इन्स्टॉल करून घ्यायची आहे। ह्या ॲपची लिंक आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला लिंक भेटून जाईल, तिथून तुम्ही इझिली ती डाउनलोड करून घेऊ शकता। आणि ह्या ॲपच्या मदतीतून तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये कोणत्या जी की आयफोनमधून अँड्रॉइडमध्ये करू शकता, किंवा अँड्रॉइडमधून आयफोनमध्ये सुद्धा ट्रान्सफर करू शकता। सगळ्यात पहिले तर ही ॲप आहे ती तुम्हाला इन्स्टॉल करून घ्यायची आहे, त्यानंतर ओपन करून घ्यायची आहे। ओपन केल्यानंतर एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्हाला ज्या काही परमिशन्स मागेल सगळ्या परमिशन्स अलाउ करून द्यायचे आहेत। सगळ्या परमिशन्स तुम्ही दिल्यानंतर तुमच्यामुळे अशा पद्धतीने इंटरफेस येणार आहे। त्यानंतर फोन टू फोनचा एक तुम्हाला इथे ऑप्शन 1 नंबरला इथे दिसत असेल, बघू शकता येथे अशा पद्धतीचा आहे। ओके, तर तुम्हाला या ऑप्शनवर फक्त क्लिक करून घ्यायचा, आणि त्यानंतर इथे 3 ऑप्शन्स आहेत, बघू शकता। सगळ्यात पहिलं काय, अँड्रॉइड टू अँड्रॉइड, तुम्ही अँड्रॉइडमधून तुमच्या अँड्रॉइडचा मोबाईल असेल तर त्यात इझिली ट्रान्सफर करू शकता, जो की पहिला ऑप्शन आहे। दुसरा अँड्रॉइड टू आयफोन, बघू शकता जो की 2 नंबरचा। तिसरा आहे आयफोन टू अँड्रॉइड, यातून तुमचा कोणता असेल, कोणाकोणाचा आयफोन टू अँड्रॉइड असू शकतो, किंवा बऱ्याचशा जणांचा अँड्रॉइड टू आयफोन सुद्धा असू शकतो, किंवा अँड्रॉइड टू अँड्रॉइड सुद्धा असू शकतं। यातील जी कोणता तुमचा असेल ती फाईल तुम्हाला सिलेक्ट करून घ्यायची। जर अँड्रॉइड असेल तर करून घेऊ शकता, किंवा आयफोन असेल तर सिलेक्ट करून घेऊ शकता। जसं की आता मी अँड्रॉइड टू अँड्रॉइड सिलेक्ट करून घेतो। सिलेक्ट केल्यानंतर येथे काय करता, सेंड करून घ्यायचा आहे। पण एक गोष्ट लक्षात ठेवा, ही जी की ॲप आहे समोरच्या मोबाईलमध्ये सुद्धा तुम्हाला इन्स्टॉल करून घ्यायची, अन्यथा ट्रान्सफर होत नाही। एक गोष्ट लक्षात ठेवा, दोघांच्या पण मोबाईलमध्ये ही ॲप्लिकेशन सगळ्यात पहिले तर इन्स्टॉल करून घ्यायचे। त्यानंतर काय यायचं, त्याच्यात सुद्धा अशा पद्धतीत ओपन करून फक्त काय करायचं, समजा मला जर समोरच्या दुसऱ्या मोबाईलमध्ये ह्या मोबाईलमध्ये जर ट्रान्सफर करायचं असेल तर काय करायचं, इथे हा ऑप्शन आहे, ह्या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करून घ्यायचा, ह्याच्यावर क्लिक करून घ्यायचं आहे। तुम्हाला काय सेटिंग्स येतील, सेटिंग्स तुम्ही इझिली इथे ऑन करून द्या। ओके, वायफायची सेटिंग मी ऑन केलेली आहे। त्यानंतर जी काही फाईल्स असेल फिर मी सिलेक्ट करून घेतो, अँड्रॉइड टू अँड्रॉइड, आणि येथे क्लिक करून आहे ते जो की समोरचा जो की व्यक्ती, तुम्हाला समजा आता मी सेंड करणार दुसऱ्या मोबाईलमध्ये, तर मी सेंडवर क्लिक करणार। सेंडवर क्लिक केल्यानंतर येथून बघू शकता फोटोज आहेत, व्हिडिओज, म्युझिक, डॉक्युमेंट्स, कॉन्टॅक्ट्स, मेसेज, कॉल्स आहेत, ॲप्स आहेत, अशा पद्धतीने व्हॉट्सअप डाटासुद्धा आहे। बरेचसे जण म्हणतात की व्हॉट्सअप डाटा येत नाही, तर इथे बघू शकतो व्हॉट्सअपचा डाटासुद्धा आहे। मी सेंडवर क्लिक केल्यानंतर जो की डाटा आहे तो समोरच्या व्यक्तीच्यात सुद्धा सेंड होणार आहे, आणि मी इझिली तो सेंड करू शकतो। फक्त त्याला काय करायचं, येथे एक ऑप्शन भेटतो, या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करून घ्यायचा आहे। त्यानंतर फाईल जर असेल तर तुम्ही फाईलसुद्धा इथून ट्रान्सफर करू शकता, आणि इथून सिलेक्ट करून इथून हा जी काही ऑप्शन आहे त्या ऑप्शनवर त्याला क्लिक करून जी की फाईल आहे तो इझिली ट्रान्सफर करू शकता। अशा पद्धतीने तुम्ही कोणाचाही मोबाईलमधला कोणत्याही मोबाईलचा तुम्ही डाटा आहे तो इझिली ट्रान्सफर करू शकता। व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ तो जास्तीत जास्त शेअर नक्की करा। तर चला आपण भेटू उद्याचे एक नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये।